महाराष्ट्रामधील रत्नागिरीमध्ये आहे ते सुंदर गणपती मंदिर. रत्नागिरीमध्ये असलेल्या अनेक सुंदर ठिकाणांपैकी हे एक मंदिर आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज प्री वेडिंगसाठी आपण चाललोय रत्नागिरीतील जयगडमध्ये असलेल्या जय विनायक या मंदिरामध्ये. चिपळूणपासून 65 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. सकाळी 5 वाजता घर सोडलं आणि निघालो जयगडच्या दिशेने. सकाळी खूप अंधार होता म्हणून काही रेकॉर्ड नाही करता आले. संगमेश्वरमध्ये आल्यावर मुंबई गोवा हायवे सोडून आतल्या रस्त्याला लागलो. मागच्या वेळी आलेलो तेव्हा हा रस्ता खूप चांगला होता, पण त्याचं काम चालू होतं म्हणून लडाख राईडचा फील येत होता. लाल मातीने पूर्ण गाडी माखली होती. ट्रक आणि कारच्या मागे थांबणं म्हणजे पापच, म्हणून त्यांना ओव्हरटेक केलेलंच बरं. लडाखमधून संगमेश्वरमध्ये आलो आणि या पुलावर एंट्री झाली. आणि हा पूल पार करतानाचा नजारा अतिशय सुंदर होता. The crap, move to the country down by the riverside. You live your life on hold. When you gonna learn from your mistakes. You think you're in control. Yeah, right. And suddenly पुढे पोचल्यावर थोडं कन्फ्यूज झालो म्हणून रिक्षावाल्या काकांना रस्ता विचारला. ते जय विनायक मंदिर जायला कुठे सरळ? फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आल्यावर एक फायदा मात्र नक्की झाला. सूर्योदय किती सुंदर असतो हे समजायला लागलं. आता माझ्या मागेच बघा ना, किती सुंदर सूर्योदय आहे. आणि अशा क्लायमेटमध्ये राईड करण्याची मजा वेगळीच आहे. पुढे जाऊन भूक लागली म्हणून एका गावामध्ये नाश्त्यासाठी थांबलो, पण नशीब खराब, नाश्ता तयारच नव्हता. आणि सकाळची वेळ होती म्हणून बरीचशी दुकानं बंद होती. मग काय, पुन्हा रेडी झालो आणि पुढे निघालो. आतला सिनेमॅटोग्राफर जागा झाला. मग काय, कॅमेरा अँगल चेंज केला. हा अँगल तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मग फायनली आपण पोहोचलो जय विनायक मंदिर जयगड इथे. पार्किंग तिकीट आहे. तिकडे
आता आपण पोचलो इथे लोकेशनवरती. आणि केतनला यायला अजून वेळ आहे. ते ॲक्च्युली लेट निघाले होते तिकडून. सो ते येत नाहीत तोपर्यंत आपण आतमध्ये शूट पण नाही करू शकत, कारण काय शेवटी परमिशन त्याच्याकडे आहे. ॲक्च्युली ड्रोन फ्लाय करायचा होता, पण ते आल्याशिवाय फ्लाय नाही करू शकत. मोबाईलवर शॉट घेऊ शकतो. बघूया चला काय बोलतायत. आपली बाईक तिकडे लावली आता आपण. आणि हा रूट बघा किती सुंदर आहे. एवढं भारी वाटतंय ना या रूटने चालायला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली मेंटेन पण खूप चांगलं केलं आहे इकडे. खूप छान मेंटेन केलं आहे. लास्ट टाईम आम्ही आलेलो मला वाटतं एक 4 वर्षापूर्वी, तेव्हा पण प्री वेडिंग शूटसाठी आलो होतो. पण तेव्हा काय परमिशन दिली नव्हती. बघूया आता काय परमिशन काढले बोलतायत. बघूया आता. JSW ने बांधलेलं हे गणपती मंदिर 2013 मध्ये बांधण्यात आलं. ॲक्च्युली JSW कंपनीचं आहे, प्रायव्हेट आहे मंदिर. त्यामुळे ते लोक परमिशन देत नाही तिथे प्री वेडिंग शूटसाठी वगैरे. तुम्ही मोबाईलवर वगैरे फोटो काढू शकता, पण कॅमेऱ्याला परमिशन नाही आहे. एंट्री बघा कसली आहे. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति. पागोडा आर्किटेक्ट पद्धतीने बांधलेलं हे मंदिर कदाचित रत्नागिरीमध्ये एकमेव असेल. भवानी नंदन शंकर सुवन भवानी मंदिरात प्रवेश करतात हे सुंदर स्ट्रक्चर पाहायला मिळतं. गणपति जगवंदन. आणि गाभाऱ्यात आहे बाप्पांची 700 किलो वजनाची पंचधातूंनी बनलेली ही सुंदर मूर्ती. मंदिराच्या डाव्या बाजूला एक हनुमान मंदिर सुद्धा आहे. सिंधु सुंदर सबनायक सिद्धि सदन गजबदन विनायक कृपा सिंधु सुंदर. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने खाली गेल्यावर एक कलाधाम आहे. JSW फाउंडेशनद्वारे बचत गटाच्या सानिध्यातून गावांमध्ये हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. महिला आपल्या फावल्या वेळेत ही कला विकसित करून नवीन वस्तू बनवतात. तुम्ही कधी या मंदिरात गेलात तर या कलाधाम मधल्या काही वस्तू विकत घेऊन कोकणातल्या या कलाकारांना नक्की प्रोत्साहन द्या. बुद्धि विधाता गाइए गणपति जगवंदन. कंटाळा आला आता. सकाळी आपण 7:30 पावणे 8ला पोचलो आहे. अजून क्लायंट पण नाही आलेत आणि केतन पण नाही आलेत. आता किती वाजलेत? आता 11 वाजायला आले. बसूनच आहे. पूर्ण मंदिर फिरून झालं, पूर्ण सगळा एरिया फिरलो. आता कंटाळा आला. आता झोप येते. खूपच लेट झाला आहे. आणि आता सगळी हार्श लाईट आली बाहेर. तर मजा नाही शूट करायला. फोटोग्राफर म्हटलं की हे आमच्या आयुष्यात होतच असतं. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कर जोरे मांगत तुलसीदास